नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपली भेट. आज तुमच्या समोर एक वेगळा विषय मांडतोय. कालच एक मित्र आला होता घरी, नेहमीप्रमाणे गप्पा मारायला. पण फार अस्वस्थ आणि चिडलेला होता. काय म्हणाला त्याच्याच शब्दात ऐका. शंड आहात तुम्ही, शंड. रोज तीच आश्वासनं, तेच खोटे खोटे शब्द. अहो, आपल्या अवताभोवतालची माणसं आपण नाहीशी होताना बघतोय. आणि ते मेणबत्तीचे सोहळे, मेणबत्त्या घेऊन आपण सात्वन करायला कार्यक्रम करतो सात्वनाचा, आणि कुठेतरी एक ठिणगी मनात पेटवून जातात हे कार्यक्रम. असं वाटतं ना की या मेणबत्त्यांचं प्रोडक्शन बंद केलं ना तर कदाचित असे कार्यक्रम व्हायचे बंद होतील. कधी कधी वाटतं कशाला ही नसती उठाठेव करतोय आपण, काय गरज आहे आपल्याला हे असं. पण मी शिकतोय हळूहळू तुमच्यासारखं. आपल्या घरात नाही घडत आहेत ना ह्या गोष्टी, मग कशाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि कधी कधी केसाच्या टोका एवढी का होईना भीती मनाला वाटते. माझ्याही, तुमच्याही असेल, त्यांच्याही असेल, की आज हे आपल्या बाबतीत घडत नाही आहे, तुमच्या बाबतीतही घडत नाही आहे. तुम्ही एक बटन दाबलं की दिव्यांची रोषणाई झाली सुरू. कधी विचार केला आहे की हे दिवे बंद होऊन मेणबत्ती लावायची पाळी तर नाही ना येणार? केलाय विचार? काय मार्ग शोधलाय ह्याच्यावरती? नाही ना? हां, बघा, चेहऱ्यावर भीती दाटली ना तुमच्या. हेच मला पाहिजे होतं, ह्याच्यासाठीच मी आलो होतो. ही भीती मेणबत्ती पेटवण्याच्या कार्यक्रमापासून रोखण्यासाठी तुम्हाला जागं करायला, जाणीव करून द्यायला आलो मी. निघतो मी, पोचायला पाहिजे मला दुसरी कुठे तरी मेणबत्ती पेटवायच्या आधी. निघायला हवं मला. टाटा, बाय बाय.